आता आपण बघू पितृदोष, जेनेटिक डिस्टर्बन्स. आपली ऊर्जा बिघडण्याच्या मागे पितृदोष हा सर्वात मोठा कर्मदोषानंतरचा भाग आहे. पितृदोष कशामुळे लागतो ते आपण थोडक्यात बघू. गर्भसंस्कार, पितृदोष, मातृदोष, मुंजदोष, कुलदोष, कुलदेवी देवता यांचा दोष, हे सर्व काही पितृदोषामध्ये मोडल्या जाते. पितृदोष काय आहे? दोषाचा सरळ अर्थ आहे नकारात्मकता. नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जा तरंग, नकारात्मक जीवनशैली हे सगळं मिळून दोष निर्माण करतात. पितृचा अर्थ आहे आपले पूर्वज, जे एका DNA स्ट्रक्चरच्या अंतर्गत येतात. जे तत्त्व एका अनुवांशिक परंपरेसोबत जोडलं गेलं आहे त्याला पितृ असे म्हणतात. पितृदोषचा अर्थ काय आहे? एका विशिष्ट प्रकारची नकारात्मकता जी अनुवांशिक तत्वाच्या असंतुलनामुळे निर्माण झालेली आहे आणि त्याचा प्रभाव आपल्या वर्तमान जीवनात दिसून पडत आहे. पितृदोषचा अर्थ आहे पितृची अनुवांशिक संरचना, अणुपरमाणू, DNA, पितृचे शाप, त्यांची अतृप्त इच्छा, हे सर्व काही. आता माझ्या अनुभवानुसार मी जे अनुभव घेतलेला आहे, जे ऑरा स्कॅनिंगमध्ये मी अनुभव घेतलेला आहे किंवा माझ्या साधनेमध्ये मी सूक्ष्म जगाचं जे दर्शन केलेलं आहे त्यानुसार मला काही पितृदोषासंबंधात काही बाबी समजलेल्या आहेत. आपण सर्वात अगोदर सुरू करू गर्भधारणेपासून. जेव्हा गर्भधारणा होते त्यानंतर सर्वात अगोदर एक घटना घडू शकते ज्याला आपण गर्भपात म्हणतो. गर्भात बाळ असताना जर काही कारणाने गर्भपात झाला असेल आणि त्या गर्भातील बाळाची चेतना जागृत झाली असेल, अशा परिस्थितीत सुद्धा जो दोष निर्माण होतो त्या दोषाला सुद्धा पितृदोषमध्ये आपण त्याला मोडू शकतो. कारण की पितृ हे फक्त पूर्वजच नसून ते वर्तमान जन्मात क्रियाशील असलेले जीवसुद्धा आहेत. कारण की जे आज जीव आहेत तेच कालांतराने पुढील पिढीसाठी पितृ होणार आहेत. आजच्या या आधुनिक युगामध्ये आपलं जीवन खूप अस्थिर, चंचल झालेलं आहे. मनस्थिती बिघडलेल्या आहेत. शौक, ऐशोआराम आणि चैनयुक्त जीवन जगण्याची सवय झालेली आहे. संस्काराची कमतरता किंवा वैचारिक कमतरता यामुळे नवीन पिढीमध्ये रिलेशनशिप ठेवणे, त्यानंतर सेक्शुअल रिलेशनशिप ठेवणे, त्यानंतर विवाहबाह्य प्रेम प्रकरण करणे, ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. काही कारणास्तव जर गर्भ राहिलेला आहे तर पुढील आयुष्यासाठी, पुढील आयुष्याच्या सुखासाठी हे लोक आपला गर्भपात करून घेतात. किंवा वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा लवकरच गर्भ राहिला किंवा गर्भधारणा झालेली आहे परंतु अगोदरच 2-3 मुलं झालेले आहेत, अशा स्थितीमध्ये गर्भपात केला जातो. किंवा नवं लग्न झालं आणि तुरंत गर्भ राहिला, त्या परिस्थितीत गर्भपात केला जातो. किंवा कधीकधी अशी मानसिकता असते की मी अजूनपर्यंत जीवन जगलेली नाही, मी या सांसारिक जीवनाची सुखसुविधा उपभोगल्या नाही, मला माझ्या मनासारखं जीवन जगणे अजूनपर्यंत मी उपभोगलं नाही, आणि अचानक जर गर्भ राहिला तर त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला अशी इच्छा होऊ शकते की आपण अगोदर ही सांसारिक सुख भोगू, त्यानंतर आपण आपल्या मुलाबाळांची जबाबदारी स्वीकार करू, असं मत राहू शकते. कधीकधी काय होते, वैद्यकीय कारणामुळे, काही शरीराच्या कमजोरीमुळे गर्भपात करावा लागतो. कधीकधी असं होते की गर्भात असणाऱ्या बाळाच्या जीवातच मूलभूत प्राण ऊर्जा शक्तीची कमतरता असते, त्यामुळे सुद्धा गर्भपात होतो. तर असे काही कारण जर आपण सोडले तर हे अपवाद आहेत गर्भपाताचे. परंतु जे गर्भपात स्वमर्जीने केल्या जाते, ज्या गर्भपातामुळे मध्ये तुमची सुख, चैन आणि संसाराला भोगण्याची लालसा आहे, किंवा तुमचे प्रेम संबंधांमुळे, जे अनैतिक संबंधांमुळे जे गर्भ राहिलेले आहे ते गर्भ जेव्हा आपण पाळतो तर नक्कीच आपण जीवहत्येच्या दोषामध्ये मोडतो. प्रथम 1 किंवा 2 महिन्यामध्ये जर गर्भपात झाला तर आपण याला अपवाद म्हणून या स्थितीमधून वगळू शकतो. कारण यामध्ये मी पूर्णपणे सहमत नाही, तरीसुद्धा आपण
याला वगळू शकतो, कारण की जीवामध्ये अजूनपर्यंत पूर्ण चैतन्यता निर्माण होण्याची आहे. परंतु 4-6 महिने झाल्यानंतर जर तुम्ही गर्भपात करत आहात तर नक्कीच तुम्ही जीवहत्येचे दोषी आहात, जीवहत्येचे पात्र ठरले आहे आणि तुम्ही जीवहत्या केल्याचा भोग तुम्हाला भोगावाच लागेल. जर असं समजा की एखादा जीव 60, 70, 80 वर्षापर्यंतचं आयुष्य घेऊन आलेला आहे, पण तुमच्या या निर्णयामुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागत आहे, तर विचार करा तो जीव पुढचे 70 वर्ष 80 वर्ष कोण्या अवस्थेत राहणार आहे. कसं जिवंत त्याचं गेलं, परंतु सूक्ष्म रूपामध्ये तो अजूनही अस्तित्वात राहील. आणि असे अस्तित्वात राहिलेले जीव हे भटकलेले जीव असते आणि नक्कीच अशा भटकलेल्या जीवांचा दोष यांचा त्रास आपल्याला होणारच आहे. तर हा सुद्धा पितृदोषामध्ये प्रभावी एक दोष आहे, ज्याबद्दल आपण हमेशा निष्क्रियता दाखवतो किंवा याकडे दुर्लक्ष करतो. पण जे ज्ञानी आहेत, ज्यांनी या सूक्ष्म जगताला बघितलं आहे, त्यांचं हे छाती ठोकून बोलणं आहे की हे जीवसुद्धा अस्तित्वात असतात आणि यांच्या दोषापासून तुम्ही वाचू शकत नाही. पितृदोषाअंतर्गत येणारा दुसरा भाग आहे गर्भसंस्कार. गर्भात बाळ असताना आईने जो विचार केला ते सुद्धा बाळ ग्रहण करत असतो. जर ते विचार वाईट असेल तर ते सुद्धा दोष म्हणूनच गणल्या जाते. आपल्याला अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूची कथा माहीत आहे. कृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्धेचे सर्व कला शिकवत असतो, चक्रव्यूहाची कला जेव्हा शिकवत असतो, ते सर्व ज्ञान अर्जुनाचा मुलगा त्याच्या आईच्या गर्भात असताना धारण करत असतो. परंतु एक असा क्षण येतो जेव्हा त्याची आई ही जागरूक नसते आणि ती पूर्णपणे गाढ निद्रेत असते आणि नेमकं त्याच वेळेला तो बाळसुद्धा जागृत अवस्थेमधून निद्रिस्त अवस्थेमध्ये जातो आणि नेमकं चक्रव्यूहामधून बाहेर कसं पडायचं याचं ज्ञान त्याच्याजवळ येत नाही. भौतिक जीवन जगताना जेव्हा युद्धाचा प्रसंग येतो, नेमकं हीच घटना घडते की युद्धात उतरल्यानंतर अभिमन्यूला चक्रव्यूह भेदन कसं करायचं याचं तर ज्ञान मिळालेलं असते, पण चक्रव्यूहातून वापस कसं यायचं हे ज्ञान तो विसरलेला असतो किंवा ह्याचं त्याला ज्ञानच नसते. तर आता जी परिस्थिती त्याच्यासमोर निर्माण झालेली आहे, याला आपण त्याचा भोग किंवा त्याचा दोष म्हणू शकतो. याच प्रकारे प्रत्येक जन्माच्या वेळेस गर्भात असणारा बाळ आई कोणत्या प्रकारचे विचार करत आहे, कसे विचार करत आहे, कोणते संकल्प घेत आहे, कशी मानसिक भावनिक आईची स्थिती आहे, कशी वैचारिक स्थिती आहे, कशी शैक्षणिक स्थिती आहे, हे सर्व काही ज्ञान गर्भात असलेला बाळ आपोआपच घेत असतो. जर आपल्याला असं वाटत आहे की जीवनामध्ये खूप काही विचित्र प्रकारचे मानसिक असे काही घटना घडत आहे जे तुम्हाला राहून राहून पुन्हा पुन्हा त्याच चक्राकडे वळवत आहे, तर या बाबतीत तुम्ही विचार करणे आवश्यक आहे की नेमकं तुम्ही जन्म घेताना गर्भात असताना तुमच्या आईने कोणते विचार केले, कोणते संकल्प टाकले. आणि यालाच आपण एक चांगल्या उद्देशाने सुद्धा बघू शकतो. ज्या स्त्रीला असं वाटत आहे की माझ्या मुलाला एकदम जिवंत, जागृत, चैतन्यशील आणि युगपुरुष बनवायचं आहे, तर त्या आईने आपल्या गर्भात बाळ असतानाच असे संकल्प द्यायचे की ज्यामुळे तो मुलगा अद्वितीय बनू शकतो. तर याला सुद्धा, या गर्भसंस्काराला सुद्धा आपण एक दोषामध्येच मोडू शकतो. यानंतर येतात मुंजदोष. मुंजदोष म्हणजे लहान वयात ज्या बालकांचा मृत्यू झालेला आहे हे सुद्धा पितृदोषात मोडतात. लहान जे मुलं बाळ ज्यांचे मरण झालेले असतात त्यांना मुंज म्हणून संबोधल्या जाते. आणि नेमकं आपल्या परिस्थितीमध्ये किंवा आपल्या या जीवनामध्ये आपण मातृ आणि पितृला तर लक्षात ठेवतो, परंतु लहानपणी हे जे लहान लहान मुलं मरतात यांच्याप्रती आपलं दुर्लक्ष झालेलं असते. कधीच आपल्याला माहीत नसते की यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, यांच्या मुक्तीसाठी काय केलेलं असलं पाहिजे. खूप वेळा भले होऊ शकते, असं होऊ शकते की ते त्यांच्या कर्माने मरण पावले, पण खूप वेळा असं सुद्धा होऊ शकते की त्यांचं मरण आलेलं नाही आहे, परंतु काही अशा घटना त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहे की त्या ऊर्जेमध्ये ते कुठंतरी कमी पडले
जीवन जगण्याच्या प्राकृत शक्तीमध्ये कुठेतरी कमी पडले किंवा कोणती प्रकारची बाधा किंवा बंधनाच्या अंतर्गत किंवा वास्तुदोषाच्या अंतर्गत त्यांच्या प्राण ऊर्जेवर आघात झाला आणि त्यांचा देह हा क्षीण झाला किंवा त्यांचा प्राण त्या देहातून निघून गेला. अशा अवस्थेत जर किंवा ॲक्सिडेंट होणे, खूप आपण बघतो की रोड ॲक्सिडेंटमध्ये लहान लहान मुलांचे जीव जातात, परंतु होऊ शकते की ही करणी कोण्या दुसऱ्याची असेल, परंतु हा बाळ त्या ऊर्जेच्या त्या कर्माच्या ओघामध्ये याचे सुद्धा प्राण निघून गेले. असे जे जीव आहेत जे अल्पवयी अल्पसमयी निघून गेले ते आणि त्यांचं जीवन जर फार लांब असेल, 60 70 80 वर्षाचं जीवन असेल आणि लहानपणीच निघून गेले, हे जीवसुद्धा आपल्या मागे खूप सारी अतृप्तता, अशांती आणि नकारात्मक ऊर्जेला सोडून जातात आणि आपण त्यांचं वंश असल्या कारणानं, त्यांचं रक्त आपल्या शरीरात असल्या कारणाने हे आपल्याकडे आकर्षित होतात आणि त्यांचा सुद्धा दोष आपल्या जीवनात कार्य करत असतो. यानंतर आपण बघू मातृदोष. ज्या घरातील स्त्रियांची मृत्यू अत्यंत दुःखद झालेली असते, त्यांचे मन अजूनही संसारात अटकलेले आहे, त्याला मातृदोष म्हणून संबोधले जाते. खूप साऱ्या घरात तुम्ही जर बघितलं तर स्त्री तत्व हमेशा नाराज असते, दुःखी असते. तुम्ही बघा त्यांच्या घरात एखाद्या व्यक्तीचे मुलगी, त्याची पत्नी, त्याच्या बहिणी, त्याच्या आत्या, त्याची आई, त्याची आजी, त्याची पणजी, आजीमध्ये पण आत्या म्हणजे वडिलांची आत्या किंवा आजोबाची आत्या, त्यांच्या बहिणी, हे सर्वची सर्व शृंखला एखाद्या विशिष्ट प्रकारच्या मानसिक बिमारीने ग्रसित असते, शारीरिक बिमारीने ग्रसित असते किंवा यांच्या जीवनात हमेशा दुःख दुःख आणि दुःखच असते. तर या सर्वांचं कारण मातृदोष असू शकते. खूप साऱ्या घरात अगोदरच्या काळात 2-2 3-3 पत्नी करण्याचं एक प्रथा होती. एखाद्या स्त्रीला जर बाळ नाही झालं तर तिला सोडून दुसरी पत्नी केल्या जात होती. एखादी स्त्री जर खूप कुरूप असेल तर तिला सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न केल्या जात होतं किंवा श्रीमंत व्यक्ती काही कारण नसताना सुद्धा 2 3 4 पत्नीसोबत व्यवहार संसार करत होता. अशा स्थितीमध्ये ज्या दुःखी हताश अशा स्त्रिया आहेत, त्यांचं जेव्हा मरण होते तर ते आपल्या मनातून खूप मोठं दुःखद, नकारात्मक आणि वेदनादायक असे तरंग सोडून जातात. कधीकधी कोण्या घरामध्ये असं झालेलं आहे की खूप जास्त छळ झाल्यामुळे त्या घरातील स्त्रियांनी देहत्याग केला, आत्महत्या केली, स्वतःला जाळून घेतलं, फाशी लावली किंवा खूप तडपून मरण पावलेले आहेत किंवा काही कारणाअंतर्गत त्यांना अशा बिमाऱ्या झाल्या की त्यांचं दुःख अत्यंत वेदनादायक, त्यांचं मरण अत्यंत वेदनादायक आणि दुःखात झालेलं आहे. अशा सर्व स्त्रिया जेव्हा मृत्यू पावतात आणि त्या ह्या सूक्ष्म जगतमध्ये जेव्हा अटकून असतात तर त्याला मातृदोष म्हणून आपण संबोधित करू शकतो. यानंतर पितृदोष येतो. ज्या घरातील पुरुषांची मृत्यू अत्यंत दुःखद झालेली असते आणि त्यांचे मन अजूनही संसारात अटकलेले आहे, असे तत्व पितृदोष म्हणून गणल्या जाते. हे सर्वचे सर्व तत्व मुळातच पितृदोष म्हणून गणल्या जाते, परंतु आपण ह्या सर्वांची विभागणी केलेली आहे. पितृदोषमध्ये समान स्थितीमध्ये त्या घरातील सर्व पुरुष वर्ग त्यांची मृत्यू जी झालेली आहे ती अत्यंत दुःखद झालेली असेल किंवा पूर्वजांचे मन त्यांच्या घरात, त्यांच्या पैशात, त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये अटकलेलं आहे किंवा त्यांचे मरण अत्यंत दुःखद झालेलं आहे किंवा त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत किंवा खूप अत्यंत बिमारीमुळे वेदनादायक दुःखद असं मरण झालेलं आहे, तर सर्व पितृतत्व, पुरुष तत्व जेव्हा या सूक्ष्म जगातमध्ये अटकलेले असतात तर त्यांना पितृदोष म्हणून संबोधित केले जाते. तर मातृदोषाअंतर्गत माझ्या अनुभवानुसार विशिष्ट आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा आपल्या शरीरावर जर कुठे त्रास होत असेल तर तुमच्या मस्तिष्कवर, कारण की मातृ हा चंद्राचा कारक ग्रह आहे. चंद्र हा मातृचा कारक ग्रह आहे आणि चंद्राचं जे अस्तित्व आहे ते शीतल, शांत, सौम्य आहे आणि आपलं मस्तिष्क हे सरळ चंद्राच्या ऊर्जेने प्रभावित आहे.
तर चंद्राच्या ऊर्जेमुळे ह्या मस्तिष्कवर सरळ मातृतत्वाचा प्रभाव पडतो आणि मातृतत्वामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मानसिक त्रास, मानसिक रोग, मानसिक स्थिती बिघडणे, त्याचं मस्तिष्क चैतन्य जाणे, मस्तिष्क काम न करणे, मस्तिष्कमध्ये काही रोग निर्माण होणे, मानसिक विकृती निर्माण होणे, विकलांगता निर्माण होणे, ब्रेन हॅमरेज, ब्रेन ट्यूमर, पॅरालिसिस, हार्ट अटॅक, आत्महत्या करण्याची विचार येणे, हे सर्व काही जर कोणाच्या जीवनात घडत असेल तर नक्की आपण समजू शकतो की त्या घरातले मातृतत्व अशांत आहे. पितृदोषाअंतर्गत पितृ किंवा पुरुष तत्वाच्या नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीच्या जीवनातील फायनान्स खूप मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब होतो. पैसा येत नाही किंवा खूप कष्ट केल्यानंतर सुद्धा यश मिळत नाही, मान सन्मान मिळत नाही, स्वतःचे मुलं स्वतःचा अपमान करतात, अशा गोष्टी होणे किंवा पोटासंबंधित त्याला बिमारी असणे, हे सर्व पितृमध्ये येते. कारण की पितृतत्व हे सूर्यतत्वासोबत जुळलेलं आहे आणि सूर्यतत्व हे आपल्या शरीरामध्ये पोटावर काम करते, नाभीवर काम करते आणि सूर्यतत्वाचा बिघाडामुळे तुमच्या शरीरात त्या संबंधित रोग विकार निर्माण होऊ शकतात किंवा आर्थिक परिस्थिती तुमची बेकार होऊ शकते. हे सर्व काही पितृदोषाअंतर्गत येतो. पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो. देव कोपला तर दुष्काळ पडेल, पण पितर कोपले तर घरात दुष्काळ पडणे, आजारपण येणे, विनाकारण चिडचिड करणे, जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात. एखादा भ्रमिष्ट होतो, घरात एक तर लग्न होत नाही, लग्न झाले तर मुलं होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात, मुले नीट वागत नाहीत, आई वडिलांचे ऐकत नाहीत इत्यादी त्रासही होतात. आपल्या हिंदू संस्कृतीत मातृपितृ पूजनाला अतिशय महत्त्व आहे. तसेच मागील 2 पिढ्यांचेही स्मरण ठेवावे. पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पितरांचे जग किंवा पितृलोक असे म्हणतात. ते नेहमी मुक्तीची वाट पाहत असतात आणि तिथे वावरत असतात. तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहत असतात. काही पूर्वजांनी कुणाला तरी दुखावलेले असते, त्यांचे घर, मालमत्ता किंवा पैसा हडप करणे, स्त्रीवर अत्याचार करणे, एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणे, एखाद्याच्या आजीला अन्न पाणी आणि औषधांवाचून तडफून मरण आलेले असणे, अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात. ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढींपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात. घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला, एखाद्याची फाशी, हत्या किंवा अपघात झाला असेल, अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात. हे सर्व पितृदोष आहे आणि ते कर्म बनून आडवे येत राहतात आणि प्रगतीला खीळ बसत असते. खाली आपण फोटोमध्ये बघू शकता, घरात कलह आहे, वादविवाद आहे. इकडे एका फोटोमध्ये बघू शकता की स्वप्नामध्ये पितृ दिसणे किंवा पितृची नाराजी असणे, वारंवार स्वप्नामध्ये मेलेले पितर दिसणे, हे असे त्रास होतात. खालील लक्षणे असल्यास व्यक्तीला पितृदोष आहे असे समजावे. शारीरिक त्रास, शारीरिक लक्षणं, शरीराला असाध्य रोग, आजार उद्भवणे, घरात कुणाला तरी आजाराचा त्रास होणे, विषारी सर्पदंश होणे, मानसिक त्रास, मन आणि शरीर अस्वस्थ राहणे, मन अशांत असणे, भय वाटणे, दचकणे, बडबडणे, भास होणे इत्यादी. नदी किंवा समुद्राला पाहून त्रास होणे, वाईट स्वप्न पडणे, निद्रानाश होणे, रात्री घाबरणे, पूजा पाठ, दान धर्म, कुलधर्म, कुलाचार यात अडथळा येणे, त्यात मन न लागणे, त्यावर विश्वास न बसणे. कौटुंबिक, घराला पाणी पुरवठा न्यून होणे, दाम्पत्य सुख समाधानी न वाटणे, घरात शुभकार्य न होणे, लग्न कार्यात अडथळा येणे, वारसा हक्क जाणे, लोकांशी भांडणे होणे किंवा वादविवाद होणे, कोर्ट कचेरीचा त्रास होणे, परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा, भूतप्रेताच्या त्रासाचा अनुभव येणे, हे सर्व काही पितृदोष आहे असे समजावे. यामध्येच आपण हे सुद्धा बघू शकतो की कुळदेव आणि कुळ देवी देवतांचा दोष यालासुद्धा मी पितृदोषामध्येच गणला आहे. कारण की कुळाचे देव, कुळाची देवी हे आपल्या पूर्वजांनी आपल्या समोरच्या येणाऱ्या पिढीच्या सुखशांतीसाठी बांधून दिलेले किंवा अनिवार्यपणे करण्यात आलेले कर्म आहे, ज्यामध्ये ते विशिष्ट प्रकारचे देव त्या पिढीच्या सुख समाधान शांतीसाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी, वंशवृद्धीसाठी बांधील असतात.
जेव्हा एखादी पिढी काही कारणास्तव त्या पूर्वजांनी स्थापित करून दिलेल्या देवांना, कुळदेवांना, कुळदेवीला विसरते आणि 2-4 पिढीनंतर ते पूर्णपणे त्यांचं अस्तित्व समाप्त होते, तर अशा स्थितीतही तुमचे पूर्वज तुमच्या स्वप्नात येऊन किंवा तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि तरीही जर तुम्ही ऐकत नसाल, तरीही जर तुम्हाला त्या संबंधित मार्गदर्शन नाही मिळालं, तर हे कुळातील देव, हे कुळातील देवता, कुळदेवी हे तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतात. तरीसुद्धा जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या अशा ऊर्जा निर्माण करतात, अशा स्थिती निर्माण करतात की जेणेकरून तुमच्या जीवनात दुःख आणि दुःख, कष्ट, रोग, पीडा, अशांती, आर्थिक अस्थिरता निर्माण होते. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता, त्यांची उपासना करता, हळूहळू तुम्ही बघता की तुम्ही या सर्व स्थितीतून बाहेर पडले. तर कुळदेवी देवतासुद्धा आपल्या पूर्वजांनीच आपल्यासाठी लागू केलेले अनिवार्य तत्त्व आहे. आणि जेव्हा या तत्वात त्यांच्या उपासनेमध्ये आपण विघ्न आणतो, तर सरळ आपण पितृदोष आपल्या पुढच्या पिढीसाठी देऊन जातो. तर माझ्या एका अभ्यासानुसार मी पितृदोषामध्ये कुळदेवी देवता, कुळदोषसुद्धा त्यामध्ये एकत्रित करतो. या फोटोमध्ये आपण बघू, एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या अवतीभोवती एक काळ्या रंगाची ऑरा आहे, त्याचा आभा आहे. पूर्वज अथवा अनिष्ट शक्तीने प्रभावित या व्यक्तीच्या चारही बाजूने काळ्या रंगाच्या शक्तीचा आवरण आहे. ही काळी शक्ती, याचा आवरण सूक्ष्म आहे आणि अनुभव प्रगत जो व्यक्ती आहे, ज्याचं 6वी इंद्रिय जागृत आहे किंवा आज्ञाचक्र जागृत आहे, असाच व्यक्ती अशा बाधित किंवा आवरणयुक्त व्यक्तीची ऊर्जा बघू शकतो. आणि ही ऊर्जा बघून तो निदान लावू शकतो की याच्या जीवनामध्ये भरपूर त्रास किंवा कष्ट आहेत. आणखी एक भाग आहे आर्थिक. तो पितृदोष असल्यानंतर तुम्हाला नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न लाभता वारंवार पालट होणे, कर्ज होणे, पैसे पुरे न पडणे, घरात धनधान्य न्यून होणे, कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे, हे सर्व काही येतो. प्रखर पितृदोषामुळे तोंडावळा अनाकर्षक होतो, डोळ्याखाली काळे येते आणि ओठ निस्तेज किंवा काळपट दिसतात. अमावस्येच्या जवळपास 1-2 दिवस मागे पुढे राहत्या घरी एक प्रकारची हुरहुर लागते, उदासीनता किंवा अस्वस्थता जाणवते. दुपारी 12 ते 1 या कालावधीत घराजवळ कावळे अति कावकाव करून येत असेल, अशा वेळी पितृदोषासाठी उपासना करावी. या फोटोमध्ये आपण बघू शकता, एक व्यक्ती कॉल करत आहे, एक मोबाईल टॉवर आहे, एक कंपनी आहे, पुन्हा मोबाईल टॉवर आणि एक पुन्हा व्यक्ती. हे सर्कल दाखवत आहे की मोबाईल, समजा ए नावाच्या व्यक्तीच्या जवळ एअरटेल हे कंपनीचं सिम आहे, तर त्या मोबाईलमध्ये जे सिग्नल येणार आहे ते एअरटेलच्या मोबाईल टॉवरवरूनच येईल. आणि याचं रेग्युलेट करणारी एक कंपनी आहे, ज्या कंपनीद्वारा इतर व्यक्ती, उदाहरणार्थ बी व्यक्ती हा आयडियाचं सिम वापरत आहे, तर त्याला आयडियाच्याच टॉवरवरून सिग्नल मिळणार. परंतु ह्या दोघांनाही एक करणारी एक जी कंपनी आहे, यामधून या सर्वांचं संचालन होत आहे. तर पितृदोष संदर्भात सगळ्यात मोठा भ्रम हा आहे की लग्नानंतर स्त्रियांचे गोत्र बदलते. ते खरं आहे नाही, असं होत नाही. हां, आपण असं म्हणू शकतो की त्या स्त्रीला लग्नानंतर स्वतःच्या पती म्हणजे त्या पुरुषाच्या घरातील जे गोत्र आहे, जे पितृ आहे, त्यांची सेवा करणे बंधनकारक किंवा अनिवार्य होते. परंतु गोत्र बदलते किंवा पितृ बदलते असं होत नाही. जसं एक मोबाईलमधली सिम त्याच कंपनीचं टॉवरमधून सिग्नल ओढते, त्याचप्रमाणे आपल्या शरीरात असलेलं रक्त हे सुद्धा त्या पूर्वजांशी संबंधित आहे. आणि रक्त हे आपण बदलू शकत नाही. त्यानुसार रक्ताशी निगडीत असलेले आपले DNA, आपले संस्कार हे ज्या पूर्वजांपासून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे, ते सुद्धा आपण बदलू शकत नाही. तर हे
पूर्णपणे हा भ्रम डोक्यातून काढून टाका की लग्नानंतर स्त्रियांचे पितृ किंवा गोत्र बदलते. पितृदोष दूर करण्याच्या विविध पद्धती आहे, त्याने सुद्धा लाभ होतो, पण पितृदोष पूर्णपणे समाप्त झाला असं आपण म्हणू शकत नाही. याचा अर्थ एकच आहे की पितृदोष समाप्त होत नाही. पितृंची मुक्ती पूजा पाठ अभिषेक नारायण नागबली लाखो रुपयांचे दान करून सुद्धा होत नाही, कारण पितृ हे आपलं रक्त आहे आणि आपलं रक्त हे बदलू शकत नाही. त्यामुळे पितृदोष समाप्त होते या भ्रमातून बाहेर येणे अति आवश्यक आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की पितृदोष हा दूर कसा होईल. पितृदोष तर समाप्त होत नाही, परंतु त्याचा प्रभाव आपण नक्कीच दूर करू शकतो. याकरिता भागीरथाची कथा नेहमी लक्षात ठेवायची. आता इथे गंगेचं अवतरण होते. स्टोरी म्हणून तुम्ही या गोष्टीला वाचू शकता, परंतु आपण गंगेच्या अवतरणमध्ये एक सूक्ष्म ज्ञान जे लपलेलं आहे त्याच्याबद्दल विचार करत आहोत. जेव्हा भगीरथाने बघितलं की नेमकी कोणती अशी ऊर्जा आहे जी माझ्या पूर्वजांना मुक्त करू शकते, तर माहीत पडलं ही ब्रह्मविद्या आहे, ब्रह्मची ऊर्जा आहे जी आपल्या पूर्वजांना समस्त बंधनातून मुक्त करू शकते. पण जेव्हा ब्रह्मची ऊर्जा त्याला पृथ्वीवर बोलवायची होती, तर त्याच्यासाठी विष्णू तत्वाची परवानगी मिळणे आवश्यक होती. विष्णू तत्वाकडून जेव्हा परवानगी आली, तर ती ऊर्जा ह्या जगात कोणतं तत्व असायचे सांभाळू शकते, तर ते शिवतत्व होतं. शिवतत्वाने सांभाळलेली ऊर्जा जेव्हा भगीरथापर्यंत प्रवाहित झाली आणि भगीरथाने ती ऊर्जा आपल्या पूर्वजांना प्रवाहित केली, या ऊर्जेच्या माध्यमातून भगीरथाचे पूर्ण पूर्वज मुक्त झाले आणि भगीरथसुद्धा ह्या जीवन मरणाच्या चक्रामधून मुक्त झाले. तर हे आहे त्याचा आध्यात्मिक सूक्ष्म रूप. कथेनुसार ब्रह्मापासून गंगा प्रवाहित झाली, विष्णूचा आशीर्वाद घेऊन ती पृथ्वीवर अवतरली तर भगवान शिव यांनी आपल्या जटेमध्ये तिला धारण केलं आणि त्या विराट ऊर्जेला, विराट गंगेच्या प्रवाहाला एक सूक्ष्म धारेच्या रूपात पृथ्वीवर अवतरित केलं आणि ही गंगा जिथे जिथे गेली तिथे तिथे सर्व अस्तित्वाचं कल्याण करत गेली. स्टोरी काहीही सांगत असली तरीही आपल्याला प्रत्येक कथेमधून त्याचं सूक्ष्म आध्यात्मिक ज्ञान होणे आवश्यक आहे. भगीरथाने जसं आपलं पुण्य प्रताप, आपलं ज्ञान, आपली ऊर्जा आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी अर्पण केली, त्याच पद्धतीने जर आपण सुद्धा आपली ऊर्जा, आपलं पुण्य अर्जित करून ते पूर्वजांसाठी अर्पण करू, तेव्हाच आपले पूर्वज मुक्त होऊ शकतात. पितृमुक्ती तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण स्वतः पुण्य अर्जित करून मुक्तीच्या मार्गावर अग्रेसर होऊ, तोपर्यंत नाही. याकरिता आपण एकच कार्य करू शकतो की पितृच्या ऊर्जा तरंगांपेक्षा आपले संपर्क ऊर्जा उच्च आध्यात्मिक सकारात्मक ऊर्जा तरंगांसोबत स्थापित करून आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन निर्माण करणे. असे केल्यावर पितृदोष स्वतःच दूर होतो आणि जर तुमचं तपोबल जास्त असेल तर तुम्ही तुमच्या पितृच्या मुक्तीसाठी तुमचे पुण्य दान करून त्यांच्या मुक्तीची प्रार्थना करू शकता. खाली फोटोत बघू आपण की पितृदोष मुक्त असलेला जो परिवार आहे तो किती सुखी, आनंदी आणि समाधानी आहे. हाच अनुभव आहे सर्व लोकांचा जेव्हा त्यांचे पितृ दोषाचा प्रभाव त्यांच्यावर कमी होतो. आणि पितृदोषाचा प्रभाव जर तुम्हाला कमी करायचा असेल तर शिवतत्व धारण करून शिवतत्वाची आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करून त्याचे पुण्य तर्पणाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांना अर्पित करणे ही सगळ्यात सोपी आणि सर्वात प्रभावकारी असा उपाय आहे, जो मी स्वतः अनुभवलेला आहे आणि सर्व लोकांना मी याकरिता मार्गदर्शन करतो आहे.